नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। संस्कृत जयमाला आहे। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। प्रसिद्ध बरं का, प्रसिद्ध नाही, प्रसिद्ध। प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो, म्हणजे अनंतानंत सिद्ध भगवान जे या सगळ्या विशेषणांनी सहित आहेत ते माझ्यावर प्रसन्न होत। कसे आहेत भगवान? विराग आहे, त्यातलं कुठला शब्द नाही माहिती त्याचा अर्थ विचारा सांगते। विराग म्हणजे रागद्वेष रहित आहे। सनातन म्हणजे अनादि अनंत आहेत। जसं म्हणलं ना सनातन धर्म म्हणून म्हणतात ना आता, म्हणजे अनादीपासून आहे, त्याला कधी सुरुवात नाही आहे असा तो धर्म म्हणजे भैया सनातन। जीव कसा आहे, जीवाचा धर्म कसा आहे सनातन। म्हणजे सांगायचं की त्याला आदी नाही मध्य नाही अंत नाही असा तो सनातन, संयमी सनातन। पुढं शांत आहेत। स्वभाव सगळ्या जीवांचा शांत आहे। आपण स्वतःची विशेषणं बघा त्याच्यामध्ये, म्हणजे सिद्ध नाही तर आपलं स्वरूप दिसणार। निरंश आहेत, म्हणजे निरंश ज्याचा पार्ट्स नाही आहेत, भेद नाही आहे, अखंड आहे एक। मग आपला आत्मा सुद्धा अखंड आहे, संयमी अखंड आहे आत्मा। निरामय आहे, म्हणजे अमय म्हणजे रोग, अमय रहित। निर्गतः अमयः म्हणजे ज्याच्यातून रोग नष्ट झाला किंवा रोग नाहीतच असा आत्मा कसा आहे, निरामय आहे। रोग आहे का तुम्हाला? कुठला रोग आहे? संसारी जीव रोगी आहेत आणि सिद्ध भगवान निरामय आहेत का? तुम्हाला कसला रोग आहे? असं नुसतं म्हणायचं काय त्याच्यात आता? भवरोगला अर्थ आहे का काय आपल्याकडं? कसला रोग आहे हो? मोह हा सगळ्यात मोठा रोग आहे आपल्याला, म्हणून तुम्ही इथं आहे अजून। तो रोग कधीच नष्ट होत नाही तुमचा, जोपर्यंत तुम्ही आत्म्याला जाणत नाही तोपर्यंत तो मोह रोग वाढत चाललाय। कॅन्सरला किती भीता तुम्ही लोक, अजून काय BP अटॅक असल्या रोगांना घाबरता, अजून काय काय नवीन नवीन यायला लागलेत आता तर। म्हणजे कोरोना किती घाबरला त्याला, पण मोहाला का नाही घाबरतो? वाटतं का असं मोह म्हणजे डेंजरस आहे, भयानक रोग आहे? काय त्याला वॅक्सिन आहे का काय अँटीबायोटिक आहे? कसं काढायचं त्याला बाहेर? काहीही उपाय नाही मात्र अनुभूतीशिवाय। मग स्वभाव कसा आहे, त्या स्वभावात गेला ना काय म्हणायचं, तेच तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच आहे जे तुम्हाला मोही बनवणार नाही। म्हणून सांगितलं की असं होतं का अनुभव? सांग भाऊ, घरी गेली आत्ता, किती वाटलं मी निर्मोह आहे? मोही होती का निर्मोही होती? 8 दिवस अतिमोही होती पण की काय म्हटले समीक्षा? असं असतं। आता तुझा मोह अजून वाढायला लागलाय, मग वाढवायचं का कमी करायचं आहे आपल्यावर आहे। आपला मोह वाढवायचा नाही। तर पुढं काय विशेषण घेतलं आहे ना तुमच्याकडे समोर? त्या विशेषणांमध्ये बघा, निरामय आहे, पुढं निर्भय आहे। भय आहे का तुम्हाला? कशाचं भय? का भय? भयाचं कारण काय? भीता? का भीता?
कोणाला भीता असं विचारू का? कोणाला भीता? भय का वाटतं जीवाला? कधी शोधलंय असं कारण आपण? जोपर्यंत धर्म माहीत नाही ना तोपर्यंत, किंवा स्वभाव माहीत नाही तोपर्यंत भीती वाटते. जसं ते एक मध्ये छोट्या पोरांचं व्हिडिओ आलं होतं बरं का, आणि त्याच्यामध्ये ते सगळे स्टेजवर उभारले होते नाटक करायला. म्हणजे काय त्यांचा ड्रामा टाईप असेल, डान्स असेल, आणि सगळे एका लाईनमध्ये, एक किती नर्सरीचे वगैरे असले तुझ्या पोराने एवढे सगळे, आणि ते आपलं उभारलेत आणि कुठं मेन स्टेजवर सगळं मोठं हॉल आहे तिथं, आणि ते सगळे बसलेले, लाईट्स ऑफ आहेत, आणि ते सगळे उभारलेले समोर, तर त्याच्यामध्ये सगळे घाबरलेले चेहरे असे त्यांचे. आणि मग त्यात एक मुलगी होती, तिच्यावर फोकस केलं होतं त्यांनी, छोटी मुलगी, आणि तिला ती सगळी नजर शोधतीये तिची, कोण दिसतंय का घरातलं आपल्या. आणि ते दिसलं की इतकी आनंदी झाली ना, अशी नाचायला लागली, हसायला लागली जोर जोरात. मग त्यांनी ते फोकस करून सांगितलं होतं की नजर काय शोधते, भय का होतं एवढं वेळ. सगळे घाबरलेली होती पोरं, आणि अजून तिथंच होती की उभारलेली, पण तरी सुद्धा भय संपलं. का संपलं? काय झालंच नव्हतं तिथं, तरी पण भय संपलं. म्हणजे म्हणायचंय की निर्भय स्थान मिळत नाही ना तोपर्यंत भयभीत होतो जीव. मग मी का भयभीत आहे आज? मला का भीती वाटते? तुम्हाला माहित नाही स्थान तुमचं, म्हणून तुम्हाला भय आहे. नाहीतर मग ते जंगलात गेलेले मुनिराज, जंगल भयानक आहे पण तरी सुद्धा ते निर्भय राहू शकतात. आणि तुम्ही घरात दारं बंद करून कुलप लावून असला तरी सुद्धा रात्रीतनं खुट्ट वाजलं की किती भय. म्हणजे भय कुठं आहे हो? बाहेर नाही आहे, तर परिणामात आहे, तुमच्या मान्यतेत आहे. आणि तुम्हाला माहीतच नाही, समजा तुमच्या घरात चोर आलेत काय, आणि माहीत नाही तोपर्यंत भय नाही आहे, आणि नुसतं कळालं जर चाहूल लागली नुसती तर किती भय. म्हणजे म्हणायचे मला जोपर्यंत निर्भय स्थान मिळत नाही तोपर्यंत मी भयभीत होऊन फिरत राहतो आणि शोधत राहतो कोण आहे माझ्यासाठी निर्भय स्थान. म्हणून स्वतःला जाणा तर निर्भयता अनादी अनंत काळापर्यंत राहणार तुमच्याजवळ ती. म्हणून असे ते सिद्ध निर्भय स्वभावाला प्राप्त झालेत. त्यामुळे त्यांना आता कुठेही असे तरी सुद्धा भय नाही. त्यांच्यावर मुनींवर उपसर्ग किती होतात. आणून डोक्यावर शेगडी ठेवली, गळ्यात साप टाकला, भीती वाटली का नाही हो त्यांना? का नाही वाटली? 500 कुत्री सोडली होती माहिती का अंगावर सैनिकांनी. कोणाच्या प्रांजल? सैनिकांनी कोणाच्या अंगावर कुत्री सोडली? गळ्यात कोणाचा साप टाकला? सैनिक राजांनी टाकला. कोणाच्या टाकला? माझ्या तर नाही असं म्हणायचं. हा नाही बाबा, नवीन काढ. यशोधर मुनी कुठले नवीन नाव काढली? नाव सुद्धा मला माहित नाही ते कुठलं नाव. श्रीधर मुनी. श्रीधर. यशोधरचं श्रीचं यश करून, यशचं श्री करून टाकलं काय. थोडंसं वाचा म्हणून. पुराणाचं वाचन पण पाहिजे की आपल्याला, त्याच्याने पण स्थिरता असते. बरं काय सांगत होते? तर ते मुनी बसले होते ध्यानस्थ. त्यांना बघून एवढा क्रोध झाला श्रेणिकाला की सगळं वैर काढायसाठी काय केलं, इतकी ती खुंखार कुत्री, काय म्हणायचं, रानटी कुत्री अंगावर सोडली. 1 2 नाही 500. भीती वाटली नाही का त्यांना? मुनींच्या, त्या यशोधर मुनींच्या. हां, ते पहिले प्रयोग होते त्याचे सगळे. जेव्हा अंगावर साप टाकला ना त्याच्या आधीचे सगळे हे प्रयोग होते. तो उभारून शिव्यागाळ करतो तरी पण मुनी स्थिर. म्हटल्यावर मग मारायचा प्रयत्न करायसाठी म्हणून कुत्री सोडली अंगावर. तर ते पण काय झाले, अशी एक त्यांची विशुद्धीची धारा अशी होती की ती सगळी खरंच खूप काय म्हणायचं क्रोधी होती ती कुत्री. पण त्यांच्याजवळ गेली मुनींच्या की असे ते शांत झाले आपोआपच. आणि ते सगळे त्या मुनींना फेरी मारले, सगळं मारून सगळे तिथे बसले. त्या श्रेणिकाला वाटलं काहीतरी जादू केली आहे ह्यांनी. पण मुनींनी काय केलं होतं, बस मुनी निर्भय राहिले ना म्हणून ती कुत्र्यांचे पण भाव बदलले. आपण ते कुत्रा बाहेर, तुम्ही घरात, तरी सुद्धा घाबरतात. का? बांधलेलं असते बरं का, तरी सुद्धा घाबरतात. म्हणजे कशाचं भय आपल्याला? आणि त्यांना का नाही भय वाटत मग? म्हणजे त्यांच्याजवळ तर सुरक्षेचं साधन नाही. काय काठी घेऊन बसतात का जवळ? कोण आलं तर त्याला पळवू म्हणून? मी ध्यान करतोय, कोण मला येऊ नका जवळ, असं कुंपण लावून बसलेत. काय करतात?
किंवा जाऊन कुठंतरी आपल्या खोलीत बसले ते असं बसावं ना खोलीतमध्ये किंवा एक छान स्थानामध्ये. कशाला उघड्यावर जंगलामध्ये बसायचं. परिग्रह आहे ना तोपर्यंत भय आहे. निष्परिग्रह झाला ना कसलंच भय नसतं. म्हणून तुम्ही घालून चालला समजा सगळे काय तुमचे अवजार दागिने रस्त्यावर जात असताना नुसतं घालून चाललंय काय नाही आहे तिथं संकट पण भीती असते का नाही. जाऊ दे प्रवास करायला लागलाय या एका गावावरून दुसऱ्या गावाला आणि जवळ सगळं एवढं मोठं धन आहे. काय झालं सिद्धांत भय वाटतंय का नाही वाटत. का वाटतंय. म्हणून जेवढा परिग्रह जवळ आहे ना तोपर्यंत भय आहे. असंच झालं काय एकदा की ते दोघं जण चालले होते रस्त्यावरनं नवरा बायको आणि मग दोघांची पण दृष्टी तात्विक होती ज्ञानी होते दोघं पण. आणि जात असताना रस्त्यात काय झालं जंगलाच्या रस्त्याने चालले होते तर तो नवरा मागं होता चालत चालत आणि बायको पुढं होती. तर ती नाही उलटं नवरा पुढं होता आणि बायको मागून चालत येत होती. आणि मग तो नवरा पुढं जाऊन काय झालं यात्रेला चालले होते ते दोघं जण चालत चालत आणि मग पुढं त्यांना काय दिसलं त्याला एक ठिकाणी मोहरांची थैली पडलेली दिसली त्याला. आणि मग तो काय विचार करतो की मागून बायको यायला लागली तिला दिसू नये म्हणून त्यांनी पायानेच त्याच्यावर माती सरकवली आणि झाकलं ते आणि तो पुढं निघायला लागला. आणि मागून बायकोने फक्त बघितलं की त्यांनी माती ढकलली आहे पण काय वगैरे काय नव्हतं बघितलं. आणि मग ती त्या रस्त्यावर तेवढं पास होऊसपर्यंत नवऱ्याचं लक्ष सगळं कुठं तिच्याकडंच. मग ती पुढं जाऊन म्हणती काय केलं तुम्ही. काय सांगितलं नवऱ्याने. काय सांगितलं असं नवरा तो म्हणाला काय नाही. हां मग त्यावेळेस ती म्हणाली की मी मोही आहे का तुम्ही मोही आहे मला कळे ना. का. तो म्हणाला की सरळ खरं सांगितलं त्यांनी. म्हटला तिथं सुवर्णांच्या मोहरांची थैली पडली होती तुझं मोह जाऊ नये तुला त्याचं आकर्षण होऊ नये कुठंतरी यात्रेपासून किंवा आपल्या लक्षापासून च्युत होऊ नयेस म्हणून मी त्याच्यावर माती टाकली. ती काय म्हणाली. ती म्हणली मातीवर माती टाकली तुम्ही काय फायदा आहे त्याचा. कोण ग्रेट होतो. म्हणजे नवरा पण ग्रेट होता बरं का. नाहीतर उचलू शकत होता की तो पण सगळ्यात पहिला त्याला दिसलं होतं पण त्याची पण दृष्टी तिला मोह होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून किंवा तिला पण एक मार्ग राहावा मार्गातून च्युत होऊ नये कोण ह्याच्यासाठी. असं असतं नवरा बायकोचं रिलेशन. काय एकाने जर धर्मापासून दूर व्हायला लागला तर दुसऱ्याने स्थिर करा त्याला किंवा दोघं मिळून त्या धर्माला प्रभाव ना करा त्याच्यातून आपल्या स्वतःला स्थिर करा त्याच्यामध्ये. संयमी तू का फोन जवळ घेतला. बरं पुढचं काय चाललं होतं. निर्भय निर्मल हंस म्हणजे काय सांगा तुम्ही सांगा उत्तर. आता सगळे शब्द माहिती आहेत तुम्हाला काय अपरिचित नाही आहेत. निर्मल हंस हे विशेषण का दिलं. निर्मल का हंस का. निर्मल तर मलरहित आहे. हंस का म्हणलं भेदविज्ञानाचं प्रतीक म्हणून. जसं हंस ते काय करत असतं दूध आणि पाणी एकत्र मिसळलेलं असेल तरी पण त्याला तो भिन्नतेने जाणू शकतो ग्रहण करू शकतो. तसं म्हणलं ज्ञानी जीव काय करू शकतो शरीर आणि किंवा परिग्रह सगळे मोह आदी विकारी भाव ह्याच्यापासून स्वतःला भिन्न जाणू शकतो. म्हणून तिथं हंसाची उपमा दिली. म्हणा पहिली लाईन सावकाश म्हणा जर असं समजून. ते फोन दे मागचं फोन दे. सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह. दुसऱ्या ओळीचा अर्थ सांगा. सुधाम म्हणजे धाम म्हणजे निवासस्थान म्हणा आश्रय म्हणा. सुधाम विबोध निधान विमोह. सुधाम म्हणजे काय तर जे चांगलं धाम आहे चांगलं स्थान आहे राहण्याचं. कुठलं घर चांगलं आहे माहेर का सासर.
थांब जरा, तुझ्याकडे नाही बघत. संयमी. माहेर चांगला का सासर चांगला आहे? काय म्हणलीस तर सावधान. होय. कायच नाही आली. दोन्हीच्या मध्ये आहे म्हणून मी आता. न हे न ते आमच्याकडे आहे तुम्हाला आश्रय. मग सुधाम म्हणजे खरं वास्तविक आपले असंख्यात प्रदेश हेच आपलं योग्य स्थान आहे, योग्य धाम आहे. पुढं विबोध म्हणजे बोध म्हणजे ज्ञान. विशेष बोध स्वरूप म्हणजे कुठलं ज्ञान आहे? विशेष ज्ञान कुठलं असतं? केवल ज्ञान. हे आपला स्वभाव आहे. तर अशा विबोध स्वरूपाने सहित असणारे ते सिद्ध. विबोधाचं निधान म्हणजे सुद्धा स्थान किंवा निधी. अशाने सहित जे आहेत ते कोण आहेत? सिद्ध. विमोह आहेत. विमोह म्हणजे पण मोहरहित आहेत. मोहाच्या उपलक्षणात्मक सगळे त्यामध्ये कषाय घ्या, सगळे कर्म घ्या, त्यांनी रहित आहेत. असे ते प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह म्हणजे असे ते विशुद्ध सुसिद्ध समूहरूप भगवान माझ्यावर प्रसन्न होत. तर आमचं कुठलं चाललंय? प्रसन्न हो. प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो. तर 8वं आहे ना, 8वं कडवं हे दोहा चाललाय आमचा. विदंभ वितृष्ण विदोष विनिद्र परात्पर शंकर सार वितंद्र विकोप विरूप विषम विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह. काय सांगायला लागले? विदंभ म्हणजे दंभ म्हणजे मायाचार किंवा छलकपट. मग भगवान कसे आहेत किंवा प्रत्येक जीवाचा स्वभाव कसा आहे? हो, छलकपट रहित आहे. मग जेव्हा आपण एकचं काय म्हणतो 2 होतो ना, त्यावेळेस तिथं छल सुरू होतो. दृष्टी बाहेर जाती ना, छल सुरू होतो. का? कारण अपेक्षा वाढत जाते, काहीतरी मोह वाढत जातो, म्हणून छल सुरू होतो तिथं. नाही तर जोपर्यंत एकटा असतो तोपर्यंत छल नसतो. कधी छल करतो आपण? काहीतरी तिथं मिळणार हे कळलं ना तर तिथं छल होतो. जसं एक्झाम्स देताना तुम्ही काय करत होता? काय केलं एक्झाम देताना? प्रामाणिकपणे लिहिलं का पेपर? का इकडनं तिकडनं छल केला? म्हणजे अपेक्षा आली ना तिथे की मला मार्क्स मिळावेत, मला काहीतरी त्यातून लाभ व्हावा. हे सगळं इच्छा जिथं आली तिथं छल सुरू होतो. पण भगवान कसे आहेत? निरीह आहेत. आता कशाची इच्छा नाही राहिली, त्यामुळं विदंभ स्वरूप आहेत. वितृष्ण म्हणजे तृष्णेने रहित आहे. तृष्णा का होते तुम्हाला? तृष्णा म्हणजे हाव. तृष्णा म्हणजे तहान नव्हे. तृष्णा म्हणजे इच्छा, हाव. किती पैसे पाहिजे सिद्धांत? किती कमवायचे? काल गोष्ट सांगितली, ऐकला का तू? जितूबाईंनी काल सांगितली होती आम्ही की तो कोण होते ते बनारसीदासजी, आणि त्यांना नियम होता. म्हणले त्यांनी कशासाठी सांगितलं माहिती का? ते म्हणाले परिग्रह परिमाण आज इतकं बेनिफिशियल आहे ना तुमच्यासाठी, आणि करायला पाहिजे तुम्ही. ॲक्च्युली तुम्ही काय करताय? काय म्हणायचं त्याला? मापच नाही आहे काय. काय आणलं ना, ड्रेस आणले, दागिने आणले, पैसा आला, सगळं येऊ दे, साठवायचं काम चालू आहे. त्याला आपण लिमिट्स घालत नाही आहे ना, त्याच्यामुळं पाप वाढतंय, दुःख वाढतंय, टेन्शन वाढतंय, सगळे रोग वाढत आहेत त्याच्या निमित्तात. मग ते म्हणाले कुठंतरी फॉरेन कंट्रीमध्ये पण आता लोक हे पाळायला लागलेत, किंवा ह्याचंच सगळ्यांना ॲडव्हर्टाईज काय म्हणायचं, ह्याचीच पब्लिसिटी करायला लागलेत की तुम्ही लोक आवश्यक ते एवढंच परिग्रह ठेवा. मग त्यांनी सांगितलं जिनागमामध्ये तर हार देतो, म्हणजे पहिला सांगितलं अणुव्रत घ्या म्हणजेच परिग्रह परिमाण करा, तेच तुमच्या सुखाचं कारण आहे. आणि जितकं परिग्रह जास्त असणार तितकं दुःख आहे. म्हणून सांगतायत काय की वितृष्ण, जितकी तृष्णा अधिक. हे सांगत होते मी. बनारसीदासजींचं काय नियम केला होता त्यांनी स्वतःसाठी? म्हटले ते टोपी विकत होते, पगड्या वगैरे होत्या ना त्या काळामध्ये. टोडरमलजी का? बरं, टोडरमलजी.
बरोबर, ते होते दरबारामध्ये. तर ते टोडरमलजींचं ते पगड्याचं दुकान होतं आणि त्यांनी नियम केला होता की ₹1.50 मिळाला की दुकान बंद. दिवसभर बसणार दुकानामध्ये, पण ₹1.50 जेव्हा मिळणार ना दुकान क्लोज. किती पाहिजे तुम्हाला विचार जाऊन. काय आमचं रात्रंदिवस चालू, 24 तास सेवा. किती पाहिजे म्हणून काय. म्हणजे तिथं त्यांनी काय केलं, मग एक दिवस हे न्यूज कळाली राजाला. आणि राजा म्हणजे कोण, पिक्चरा बघता की तुम्ही लोक, काय बघता. टोडरमल कुणाच्या दरबारात होते, अकबराच्या. बघितले ना, जोधा अकबर होतं ना, काय होतं ते त्याच्या दरबारामध्ये होतं ना टोडरमलजी. तर त्यांनी नियम केलेला कळाला अकबराला आणि मग त्यांनी सांगितलं की खरंच तो असा आहे का बघायचं आहे. तुम्ही सगळेजण असं म्हणताय की ₹1.50 घेतला की तो बंद करतो. तर त्यांनी ऐलान केलं की उद्या सगळे दरबारींनी पगड्या घालून यायचा, कोण नाही घालेल त्याचं सिर कलम करणार. आणि मग एवढे सगळेजण खरेदी करायला त्याचं जे दुकान होतं म्हटल्यावर तिथे जाणारच. आणि मग एवढ्या सगळ्यांना पगड्या देणार म्हटल्यावर पैसा भरपूर मिळणार का नाही. म्हटल्यावर ते सगळे गेले दुकानामध्ये आणि जस्ट त्याचं ₹1.50 गिऱ्हाईक झालं होतं म्हटल्यावर दुकान बंद करत होते ते. पण हे सगळे जाऊन दारामध्ये उभारले आणि लाईन लावून म्हणले की नाही आम्हाला पगडी आज पाहिजेच, उद्या आम्ही नाही घालता गेलो तर जीव हिंसेचा दोष लागेल तुम्हाला. म्हणजे मग आता त्यांना प्रश्न काय पडला, आपलं नियम मोडायचा नाही आणि त्यांचा जीव जाऊ द्यायचा नाही. काय करणार, फुकट दिल्यावर पण पोटावर लाथ मारल्यासारखं होतं त्यांच्या. उद्या काय करणार धंदा, काय करणार, काय करणार भैया व्यापारी. हां, ज्या न नफा न तोटा पण करायचा नाही आहे. धंदा चांगला करणार आहे तो. नाही, धर्म करणार आहे चांगलं, हे सांग भैया. कारण ते धर्म करणारे होते. आणि मग त्यांनी जे आले किमतीमध्ये त्या किमतीत सगळ्यांना दिल्या आणि सगळेजण जाऊन दुसऱ्या दिवशी दरबारात हजर झाल्यावर कळालं राजाला की खरोखर ते वचनाचे पक्के आहेत. आणि असं परिग्रह परिमाण अनुवृत्ती असतात ते सुखी राहू शकतात. आणि तुम्ही जेवढं येत आहे तेवढं येऊ दे म्हटलं की उद्या आज 8ला दुकान बंद करणार होतं, उद्या 9ला बंद होत आहे, परवा 10ला बंद होत आहे, नंतर बंदच होत नाही. म्हणजे असं आपली हाव वाढत जाते. मग ही तृष्णा त्या ज्ञानीच्या ध्यानीच्या ठिकाणी नसते आणि तृष्णा आपल्या स्वभावात नसते. पुढं सांगितलं विदोष म्हणजे सगळ्या दोषांनी रहित आहेत. विनिद्र म्हणजे काय, निद्रारहित आहेत भगवान. परात्पर म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ, जे काही श्रेष्ठ वाटतंय ना, उत्कृष्ट वाटतंय जगामध्ये, त्या उत्कृष्टामध्ये उत्कृष्ट कोण आहे तर भगवान किंवा आपला आत्मा, म्हणून विशेषण दिलं परात्पर. शंकर, शंकर म्हणतात भगवानांना, माहित आहे कुठले शंकर भगवान, काय उज्ज्वल काकी कुठे आहेत शंकर. ते आशे वगैरे शंकर नाही बरं का, काय म्हणतात असं असं काहीतरी असतं त्यांचं. भगवंतांना शंकर का म्हणायचं, का म्हणायचं शंकर. कोण दिसलं सांग शंकर म्हणल्यावर तुला खरं खरं. आदिनाथ भगवान दिसले का, ते शंकर आहेत का. शम म्हणजे सुख, शंकर म्हणून त्यांचं शंकर म्हणा नाहीतर सुखकर म्हणा, एक शब्द आहे तो. शम म्हणजे सुख, सुखाला करणारे. मग त्याचे पण 2 अर्थ केले, सुखाला तुम्हाला करणार, तुमच्या सुखाला करणारे किंवा स्वतःच्या सुखमय आत्म्याला जाणणारे, असे ते सुखकर शंकर. म्हणून कोण शंकर आहे, तेच नाही तर आपला स्वभाव सुद्धा शंकर आहे. म्हणून शंकर म्हणत असताना मी शंकराला नमस्कार करते. बरोबर आहे का चुकीचं, लगेच माझ्याकडे बघू नका. म्हणजे शंकर हे सुद्धा तुमच्या सहस्त्रनाममध्ये नाव आहे एक भगवंतांचं. शंकर आहे, विष्णू आहे, महेश आहे. आणि इवन त्यांनी जे काय कल्पना केली आहे ना, कैलास पर्वतावर बसलेला आहे, डोक्यातून गंगा निघाली वगैरे, एवढं सुंदर घटवलं ना ते. तर ते सगळं आहे ॲक्च्युली रूपक अरिहंतांचं, आदिनाथांचं म्हणा चालतंय. तर त्यांनी ते सगळं त्याचा व्यत्यास करून ठेवला. काय सांगितलं आहे का, शम म्हणजे सुख, सुखम करोती ती शंकर. भगवान अनंत सुखमय है
और उनका ध्यान कर प्राणी भी अनंत सुख को प्राप्त होता है। इस दृष्टि से वे शंकर है। अरिहंत और सिद्ध परमात्मा अनंत सुख से परिपूर्ण है और द्रव्य से हमारी आत्मा भी अनंत सुख से परिपूर्ण है। काय कळलं? म्हणजे मी सुद्धा शंकर आहे, भगवान शंकर आहे, तर माझा आत्मा सुद्धा शंकर आहे। और भगवान शंकर कब बने? जब इनके सर से गंगा बह निकली। जे काय मान्यता आहे ना त्यांची की गंगा त्यांच्या डोक्यातून वाहू लागली तर ते शंकर। मग त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी ती गंगा मानली आहे वास्तविक गंगा कुठली? चेतन का सिर म्हणजे श्रेष्ठ स्थान ज्ञान गुण आहे। त्यांनी जे डोक्यातून बाहेर पडली गंगा असं मानलं ना, तर वास्तविक चैतन्य रूप आत्मा जो आहे त्याचा मुख्य गुण किंवा काय म्हणायचं, डोकं म्हणता तुम्ही श्रेष्ठ, तर श्रेष्ठ गुण कुठला? ज्ञान। मग त्या ज्ञानातून उससे प्रवाहशील ज्ञप्ती परिणती गंगा आहे। म्हणजे त्या ज्ञानातून जे काय निघालं ना बाहेर, त्या ज्ञानाचा अथांग प्रवाह जो निघाला ना त्याला म्हणायचं गंगा। म्हणजे काय निघालं? केवल ज्ञान। म्हणजे केवल ज्ञान निघालं तोपर्यंत, केवल ज्ञान निघालं की ते सुखकर झाले। त्याच्या आधी काय होते? काय? सुखाच्या विरुद्ध काय असतं? दुःखकर। म्हणजे तुम्ही जोपर्यंत अजून तुमच्या अल्पज्ञानामध्ये तोपर्यंत दुःखाला कारण आहे ते। म्हणून सांगतायत की उससे प्रवाहशील ज्ञप्ति परिणति गंगा है, वह निर्मल रूप से प्रवाहित होती रहती है, थमती नहीं है। भगवान के भी केवल ज्ञान की परिणति होने पर वह रुकता नहीं है। ती गंगा बाहेर पडली, कुठं निघाली हो? कुठं गेली? कुठून कुठंपर्यंत वाहती आहे? बस अथांग प्रवाह हे सांगितलं। तसंच केवल ज्ञान सुद्धा कधीपर्यंत वाहत राहणार आहे ते? त्याला सुद्धा अंत नाही, मर्यादा नाही। भगवान के भी केवल ज्ञान की परिणति होने पर वह रुकता नहीं है, प्रतिक्षण एक सा बेरोक टोक बहता रहता है। अतः ज्ञान गंगा को प्रवाहित करने वाले भगवान वीतराग सिद्धदेव शंकर है। जब इस आत्मा से केवल ज्ञान गंगा बह जाए तब यह शंकर है। जब तक केवल ज्ञान न हो तब तक दुःखकर है। काय कळलं? केवल ज्ञान प्रगट झालं की ते शंकर झाले। पर्यायामध्ये स्वभावाने तर शंकर आहेच। जब इस आत्मा से केवल ज्ञान गंगा बह जाए तब यह शंकर है। जब तक केवल ज्ञान न हो तब तक दुःखकर है। और ये सहज सिद्ध भगवान भी शंकर है। कभी भी श्रम होगा तो इसी से होगा। आखिर सुख की खदान तो कहाँ पर है? मार्केट में, दुकान में, घर में, बैंक में। झालं 5 मिनटं। वह शंकर जो स्थिर रहता है और ज्ञान गंगा बहती रहती है, वह अनादि अनंत अहेतुक सहज सिद्ध भगवान हमारा आत्मा ही है। मेरा शंकर मैं ही हूँ। सुख के खातिर दूसरे में शंकर की कल्पना करना व्यर्थ है। कशासाठी सांगायचं आहे? शंकर म्हणून आपण काहीतरी आपली मान्यता आहे ना, तर ती चुकीची आहे। मग ईश्वराचं रूप काय हेच आपल्याला माहीत नाही, त्यांची विशेषणं काय माहीत नाही, तर तुमचा नमस्कार कसा होणार आहे त्यांना? मग असंच काय झालं की राजाच्या समोर एक राजाला प्रश्न आला होता आणि राजाने विद्वानांना म्हणून तो प्रश्न विचारला। जे कोणी उत्तर देणार त्यांना गिफ्ट राजाकडनं। मग त्यांनी बोलवलं विद्वानांना आणि पहिला प्रश्न विचारला की सांगा ईश्वर कुठं आहे? कोण कोण विद्वान आहे सांगा, ईश्वर कुठं आहे? कुठं आहे? 3 प्रश्न आहेत बरं का, पटपट उत्तर द्या, जायचं असं तुम्हाला। ईश्वर कुठे आहे? मीच ईश्वर आहे असलं उत्तर चालत नसतं त्यांना। राजा आहे ते समोर बसलेला। ईश्वर कसा दिसतो, कुठं आहे आणि कसा दिसतो, असा प्रश्न विचारला पहिला बरं का। दुसरा प्रश्न विचारला ईश्वर काय पाहतो किंवा कुठपर्यंत पाहू शकतो। आणि तिसरा प्रश्न विचारला ईश्वर काय करतो।
तर तिन्हीची उत्तरं जे देणार त्याला बक्षीस. मग ते होता कोण समोर? बिरबल उत्तर देणारा. मग तो नाही, बिरबल नाही, एक कोणीतरी विद्वान होता आणि त्याला टार्गेट केलं होतं राजाने आणि सांगितलं होतं की तू ह्याचं उत्तर द्यायचं. आणि त्याला उत्तर येत नव्हतं. 8 दिवसाची मोहलत दिली होती. 8 दिवस संपत आले होते. घरी गेला, टेन्शनमध्ये बसला होता. 8व्या दिवशी नाही उत्तर दिलं तर फाशी. मग ते घरी टेन्शनमध्ये बघितल्यावर त्याचा मुलगा विचारला काय झालं. मग बापापेक्षा लेक असतो होय. तर ते हुशार म्हटल्यावर पोरगा म्हणला घाबरू नका, मी उत्तर देतो. आणि चला म्हटला मला घेऊन दरबारात. दोघंजण दरबारात आले. आल्यावर राजाने काय विचारलं सांग म्हणले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? पहिला प्रश्न काय? ईश्वर कसा दिसतो किंवा कुठं असतो असं. मग तो म्हणाला मुलगा मी पाहुणा आहे तुमच्या दरबारामध्ये, पहिल्यांदा आलो आहे आणि तुम्ही काय माझं स्वागत केलं नाही काय नाही असं कसं. मग राजा म्हटला ठीक आहे, त्याला थोडंसं पाणी दूध द्या. मग ते सैनिकांनी आणून त्यासमोर दुधाचा पेला ठेवला. मग त्यांनी विचारलं, नाही तो हलवत होता त्या दुधाच्या पेल्याला. मग त्यांनी विचारलं राजाने तू काय करतोयस. मग तो म्हणाला मी लोणी काढतोय. मग तो म्हणाला तूप काढतोय म्हणला. मग राजा म्हणाला असं कसं काय, तूप कुठं दिसतंय तुला. मग त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिलं, आहे पण दिसत नाही आहे. मग तसंच म्हणला ईश्वर पण आहे पण ते पाहण्यासाठी दृष्टी पाहिजे तशी. दुधात आहे की नाही तूप सांग, असतं ना का नसतं, असल्याशिवाय बाहेर येणार नाही. म्हणूनच म्हणला तो ईश्वर सृष्टीमध्ये सर्वत्र आहे किंवा तुमच्यामध्ये आहे, त्याला पाहण्याची दृष्टी पाहिजे. दुसरा प्रश्न काय होतं, कुठंपर्यंत पाहू शकतो. मग त्यांनी म्हटलं की मला एक दिवा पाहिजे त्याच्यासाठी. मग तो दिवा आणून दिला त्याच्या हातात. तर त्यांनी राजाला विचारलं ह्याचा प्रकाश कुठंपर्यंत पडतो सांगा. हातात धरला तो दिवा आणि विचारलं की प्रकाश कुठंपर्यंत पोहोचतो. मग त्यांनी सांगितलं इतक्या दूरपर्यंत, त्यापेक्षा दूरपर्यंत, आणि आपल्याला नाही कळणार तेवढ्या दूरपर्यंत जातो प्रकाश. मग तर त्यांनी पण तसंच सांगितलं की ईश्वर त्याच्या मर्यादेच्या, आपल्या मर्यादेच्या पेक्षा सुद्धा अधिक जाणतो. आपल्याला नाही समजणार कुठंपर्यंत पाहू शकतो, पण त्याची शक्ती असीम आहे, तो पाहू शकतोच. तिसरा प्रश्न काय होतं सांगे, काय होतं, ईश्वर काय करतो, काय करतो सांगा. तुमचा ईश्वर काय करतो. त्यांनी सांगितलं होतं ते दिव्याचा प्रकाश चारी दिशेला जातो. तसं भगवान काय पाहू शकतात, चारी नाही 10 दिशेला पाहू शकतात, 10 दिशांचं जाणू शकतात, असे भगवान असतात. आणि तिसरा प्रश्न होता ईश्वर काय करतो. मग त्यांनी तो मुलगा म्हणाला हे प्रश्न तुम्ही मला विचारताय तर त्याचं उत्तर तुम्हाला गुरु म्हणून पाहिजे का शिष्य म्हणून पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीतरी मला विचारताय म्हटल्यावर तुम्हाला येत नाही म्हणा, किंवा मग तुम्हाला माझ्याकडून ॲन्सर पाहिजे, तर मी गुरु आणि तुम्ही शिष्य. म्हटले तुम्ही सिंहासनावर आणि मी खाली, चालतंय का म्हणले असं. गुरु कुठं पाहिजे, उच्च स्थानावर पाहिजे ना. मग राजाला पटलं ते. राजा उतरून खाली आला आणि हा सिंहासनावर. उत्तर काय, ईश्वर काय करतो. म्हणले हेच करू शकतो ईश्वर. काय, राजा को रंक बना दे सकता है और रंक को क्षणभर में राजा बना सकता है. अशी शक्ती आहे ती ईश्वराची. म्हणजे आपला ईश्वर आत्मा सुद्धा कसा आहे, तुम्हाला जी पाहिजे ती पर्याय मिळवून देऊ शकतो, तुमच्या परिणामांवर अवलंबून आहे. तुम्हाला काय बनायचंय, राजा बनायचं का इंद्र बनायचंय, काय बनायचंय का विप्र बनायचंय. राजा बनायचंय. मी राजा आहेच, अनंत गुणांचा राजा आहे. त्या वैभवाला जाणलं तर आपल्याला सुद्धा तसं पद सहज प्राप्त होतं. ओम जाणा स्वतःच्या शंकर स्वरूप आत्म्याला जाणा. अनंत सुखमय आत्मा पहा. हा मी स्वयं ईश्वर स्वरूप आहे, निर्भय आहे, निर्मोह आहे, सनातन आहे, शांत आहे, सर्व परिग्रहापासून भिन्नच आहे जाणा.
न्यायकस्वरूपोऽहं सिद्धोऽहम् ॐ विसर्जन। नमो अरिहंता।